साधारण 2001 साली पुसेगावच्या यात्रेत तांब्याचा विष्णुबाळा सिनेमा पाहायला गेलो होतो. तसं त्यातल्या सगळ्याच कलाकारांनी खतरूड अभिनय केला, नो डाऊट. पण एक माणूस तेव्हापासून माझ्या मनात घर करून राहिला होता. स्वतः विष्णुबाळा यांचा रोल केलेले सयाजी शिंदे. सिनेमात जेव्हा विष्णुबाळा यांच्या मोठ्या भावाचा पाय तोडतात तेव्हा रागावलेला विष्णुबाळा देवीच्या देवळात जाऊन शपथ घेतो, असा एक सीन आहे. त्या सीनमध्ये माझ्या भावाच्या मारेकरांना ताणून ताणून मारीन म्हणणारे सयाजी शिंदे खरोखरच्या विष्णुबाळा यांची आठवण करून देतात. बाकी अख्खा पिक्चर सयाजी शिंदेंनी खाल्ला यात काय वाद नाही. त्यानंतर सयाजी शिंदे मला भेटले ते थेट 2005 सालच्या बापू बिरू वाटेगावकर या सिनेमात, ते सुद्धा रंगा या खतरनाक विलनच्या भूमिकेत. आगाया निस्ता जाळंधूर संगटीच, अख्ख्या गावावर आपली दहशत ठेवणारा, कुणी नडलं की अरे काय बोलतो, किती बोलतो, तोंड वर करून बोलतो असं दमात घेऊन बोलणारा माजोरडा रंगा पाटील सयाजी शिंदे यांनी भन्नाट उभा केलाय. दरम्यान पुढे जाऊन ह्यो माणूस बॉलिवूड मराठीसह सबंध साऊथ फिल्म इंडस्ट्री पण हादरून सोडणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. पण जेव्हा कळलं की सयाजी शिंदे हा सातारच्या मातीतला झाड, निसर्गावर प्रेम करणारा अवली माणूस आहे, तेव्हापासून तर त्यांच्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सयाजी शिंदे उर्फ आपल्या लाडक्या सयादादाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे पहिली गोष्ट तर ही की सयाजी शिंदे त्यांच्या युनिक ॲक्टिंगसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे कधीही बघा कायम फुल टू एनर्जीनं भरलेले असतात ते. त्यामुळं ते जेव्हा सिनेमात असं तावात फ्रस्ट्रेशन काढत समोरच्याला झाडतात तेव्हा त्यांच्याकडं बघतच राहावं वाटतं. सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, भोजपुरी, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशा जवळपास सर्वच भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण कुठंही जाऊन द्या, सयादादानं त्याचा सातारी बाणा कधीच सोडला नाही. तर सयाजी शिंदे यांचा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिल्ह्यातल्या वेळेकामठी या छोट्याशा गावातल्या शेतकरी कुटुंबात झाला. इतर कलाकारांसारखीच सयाजी शिंदे यांच्या पण ॲक्टिंगची सुरुवात गणपती उत्सवाच्या नाटुकल्यांमधून झाली. आपल्या मित्रांचा ग्रुप बनवून ते नाटक बसवायचे. शाळेत सुद्धा वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचे. सयाजी शिंदे यांनी आर्ट्समधून आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान कनेर धरणात जमीन गेल्यामुळे पुढे सयाजी शिंदेंना पाटबंधारे विभागात वॉचमनची नोकरी मिळाली. त्यावेळी तिथं फक्त 165 रुपये इतका पगार मिळायचा. पण त्या अटीतटीच्या काळातही सयाजी शिंदे यांनी अभिनय करणं सोडलं नाही. उलट तेव्हा ते जास्त थिएटर म्हणजेच नाट्य रंगभूमीकडे वळाले. पुढं बराच संघर्ष करून सयाजी शिंदे मुंबईत आले. तिथं त्यांना एका बँकेत क्लार्कची नोकरी मिळाली. ती नोकरी सांभाळत त्यांनी नाटकात काम करणं सुरूच ठेवलं. त्याच काळात त्यांच्या अभिनय करिअरला दिशा देणारं एक सुपरहिट नाटक त्यांना मिळालं, जुलवा. तो साधारण 1978चा काळ होता. जुलवा नाटकात सयाजी शिंदे यांनी तृतीयपंथी कॅरेक्टर साकारलं होतं. त्या नाटकानं त्यांना रंगभूमीवर नवी ओळख मिळाली. त्यांचं नाव तगड्या अभिनेत्यांमध्ये गणलं जाऊ लागलं. जुलवा या त्यांच्या एकांकिकेसाठी सयाजी शिंदेंना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. पुढं सयाजी शिंदे बराच काळ नाटकात रमले. निळू फुले यांनी सुपरहिट करून ठेवलेल्या सकाराम बाइंडर या नाटकातही त्यांनी लीड भूमिका केली. वन रूम किचन आणि या आमच्या घरात ही 2 नाटकंही गाजली. एक दिवस त्यांचं नाटकातलं काम अमोल शेडगे या दिग्दर्शकाच्या पाहण्यात आलं आणि त्यांनी सयाजी शिंदेंना आपल्या आगामी सिनेमासाठी विचारलं. तो सिनेमा होता 1995 साली आलेला अबोली. तिथून सयाजी शिंदे यांची सिनेमासृष्टीत एंट्री झाली. अबोली या पदार्पणातील पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. मात्र आबाळा एवढं टॅलेंट असूनही पुढं बराच काळ मराठी चित्रपटात सयाजी शिंदेंना दमदार भूमिका मिळाल्या नाहीत. त्या काळी सयाजी शिंदेंनी तुंबाड नावाचं एक नाटक लिहिलं होतं. नागपुरात एका नाटक फेस्टिवलमध्ये त्या तुंबाड नाटकाचा प्रयोग अभिनेते मनोज वाजपेयींनी पाहिला. वाजपेयी सयाजी शिंदेंच्या ॲक्टिंगचे फॅन झाले. नेमकं त्याच काळात मनोज वाजपेयी राम गोपाल वर्मा यांच्या शूल या चित्रपटासाठी खलनायकाचा शोध घेत होते. आदि सत्या या सुपरहिट सिनेमात काम केल्यामुळं राम गोपाल वर्मा आणि मनोज वाजपेयी यांचं ट्युनिंग चांगलं जुळलं होतं. त्यामुळं राम गोपाल वर्मा मनोज यांना घेऊन शूल हा सिनेमा करत होते. पण त्यात त्यांना हवा तसा विलन मिळत नव्हता. दरम्यान तुंबाडमधील भूमिका बघून मनोज वाजपेयींनी लँडलाईनवर सयाजी शिंदेंना फोन केला. सुरुवातीला मनोज वाजपेयी आपल्याला का फोन करेल म्हणून सयाजी शिंदेंनी दुर्लक्ष केलं. पुन्हा 8 दिवसांनी मनोज वाजपेयी यांनी सयाजी शिंदेंशी संपर्क केला.
आणि शूलबद्दल सांगितलं. पुढे गोष्टी जुळून आल्या आणि शूलमध्ये सयाजी शिंदे यांनी शोलेतल्या गब्बरच्या तोडीस तोड बच्चू यादव नावाचा विलन साकारला. सयाजी शिंदे यांचा फक्त लुक पाहून राम गोपाल वर्मा इम्प्रेस झाले होते. असं म्हणतात सुरुवातीला बच्चू यादव हे कॅरेक्टर अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह साकारणार होते. मात्र काही कारणास्तव बच्चू यादवची भूमिका सयाजी शिंदेंकडे आली. त्याच भूमिकेने सयाजी शिंदेंचं नशीबच पालटलं. पदार्पणातील पहिल्या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. बँकेत बसलेले असताना त्या चित्रपटातील अभिनयाबाबत कौतुक करण्यासाठी थेट अमिताभ बच्चन यांनी सयाजी शिंदेंना फोन केला होता. शूलच्या यशानंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित कुरुक्षेत्र हा चित्रपट सयाजी शिंदेंकडे आला. त्या चित्रपटात संजय दत्त यांच्यासोबत त्यांनी साकारलेली हवालदाराची भूमिकाही विशेष गाजली. मात्र हिंदी चित्रपटांमध्ये त्यानंतर पुन्हा तशी भूमिका त्यांच्याकडे आली नाही आणि तेव्हाच त्यांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. ते सुद्धा प्रॉपर तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम भाषा शिकून. 2001 साली त्यांना भारती नावाचा चित्रपट मिळाला. ज्ञानराज शेखरन नावाचे सेन्सॉर बोर्डचे चीफ यांना सुब्रमण्यम भारती या महान व्यक्तिमत्वावर तमिळ चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी 5 वर्षांपासून त्यांचा भारती या कॅरेक्टरचा शोध सुरू होता. सयाजी शिंदेंचा शूल चित्रपट त्यांनी पाहिला आणि सयाजी शिंदे त्यांना त्या रोलसाठी फिट वाटले. मग त्यांनी सयाजी शिंदे यांना सिनेमा ऑफर केला. आज महाराष्ट्रात ज्याप्रमाणे संत तुकाराम पूजनीय आहेत तसंच तमिळनाडूमध्ये सुब्रमण्यम भारती यांना महत्त्व आहे. त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रजनीकांत, कमल हसन प्रयत्न करत होते. पण केवळ अभिनयाच्या जोरावर ती भूमिका सयाजी शिंदे यांनी आपल्याकडे खेचून आणली. भारती चित्रपट सुपर डुपर हिट झाला. 100हून अधिक दिवस तो चित्रपटगृहात राहिला. तमिळनाडूत पदार्पणातील पहिल्याच सुपरहिट सिनेमानं सयाजी शिंदे यांना संपूर्ण तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध केलं. भारती सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. खुद्द सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या अभिनयानं प्रभावित झाले होते. पुढे मग सयाजी शिंदे यांना तेलुगू आणि कन्नड सिनेमांच्या ऑफर आल्या. आज साऊथमध्ये त्यांनी जवळपास सर्व टॉपच्या हिरोंसोबत काम केलंय. अगदीच नावं सांगायची झालीच तर चिरंजीवी, पुनीत राजशेखर, रजनीकांत, अल्लू अर्जुन, रामचरण, ज्युनियर NTR, धनुष, पवन कल्याण, रवी तेजा, प्रकाश राज, गोपीचंद, सूर्या अशा टॉप क्लास अभिनेत्यांचा समावेश आहे. जवळपास 300च्या वर सिनेमात सयाजी शिंदे यांनी साऊथमध्ये काम केलं आहे. त्यांनी मराठी कलाकारांसाठी साऊथची दारं खोलली. आता सध्या सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, अजय पुरकर हे सुद्धा साऊथमध्ये अभिनय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करतायत. विशेष म्हणजे एकाही चित्रपटात सयाजी शिंदे यांनी प्रॉम्प्टिंगची मदत घेतली नाही. त्यांनी सगळ्या भाषा स्वतः शिकून घेतल्या आहेत. मात्र प्रत्येक भाषा बोलताना त्यांनी आपला सातारी ठसका कायम ठेवला. प्रत्येक भाषेवरील पकड, मेहनत आणि स्वतःची वेगळी स्टाईल यामुळे सयाजी शिंदे साऊथमध्ये सुपर डुपर हिट झाले. त्यांच्या काही साऊथ सिनेमांची नावं सांगायची झाल्यास आर्या 2, पोकिरी, शंकरदादा जिंदाबाद, मिस्टर परफेक्ट, बिझनेसमन, रेस गुर्रम, बेंगाल टायगर, इस्मार्ट शंकर, गॉडफादर, अझागी, काला, थंडवम, वीरा कन्नडिगा अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी दमदार अभिनय केला. 2006 साली त्यांना रॉकिन मीरा नावाच्या एका इंग्लिश सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली. पण महाराष्ट्रात त्यांची खऱ्या अर्थानं क्रेज झाली ती 2001 साली आलेल्या तांब्याचा विष्णुबाळा या ब्लॉकबस्टर मराठी सिनेमानं. त्या चित्रपटानं त्यावेळी तब्बल 10 कोटींची कमाई केली होती. घराघरात त्यांच्या सिनेमांचे डायलॉग्स लोकांना पाठ झाले होते. यात्रा जत्रांच्या तंबू थिएटर्समध्ये विष्णुबाळा भयान चालला. तिथून जी सयाजी शिंदेंची गाडी सुसाट सुटली ती सुटलीच. मराठीत त्यांनी ऑक्सिजन, जीव गुदमरतोय, बापू बिरू आटेगावकर, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, माझी माणसं, कुंकू झालं वैरी, जय महाराष्ट्र, त्या रात्री पाऊस होता, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, बाबांची शाळा असे काही सुपरहिट सिनेमे केले. अजूनही बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यातल्या त्यात त्यांनी अभिनय केलेला आणि सहनिर्माता असलेला गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर विद्रोही भाष्य करणारा सिनेमा लोकांच्या काळजात घर करून राहिला. कारण त्यात अरविंद जगताप आणि श्याम पेटकर यांनी सरकार शेतकऱ्यांबद्दल घेत असलेल्या निष्क्रिय भूमिकेवर अक्षरशः चापकानं फोडून काढावं तसे ताशेरे ओढलेत. त्या सिनेमात मकरंद अनासपुरे लीडला असले तरीही सयाजी शिंदे आणि नागेश भोसले यांनीही जीव ओतलाय. तो सिनेमा पाहून रडला नाही असा एकही शेतकरी या महाराष्ट्रात नाही. पण काही म्हणा, सयाजी शिंदे, नागेश भोसले, मकरंद अनासपुरे आणि लेखक अरविंद जगताप या जिवंत मनाच्या माणसांची चौकडी भन्नाट आहे.
सेम तीच गत आता काही काळापूर्वी आलेल्या घर बंदूक बिर्याणी या सिनेमाची. नागराज मंजुळे यांच्यासोबत सयाजी शिंदे यांनी इतकं धमाल काम केलंय की बोलायलाच नको. सिनेमा पाहताना त्यांनी साकारलेला पल्लम या नक्षलवाद्याचा राग कमी, दयाच जास्त येत होती. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार मिळवले. आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायक असे सगळे पुरस्कार सयाजी शिंदेच्या नावावर आहेत. म्हणजे सयाजी शिंदेंनी 2003 साली अलका यांच्याशी लग्न केलं. त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र त्यांची पत्नी आणि मुलं ही कायम लाईमलाईट पासून दूर राहतात. आता सध्या सयाजी शिंदेंनी स्वतःचा एक व्लॉगिंगचा यूट्यूब चॅनल काढला असून त्यावर ते त्यांचं गाव शिवार, गावाकडचे मित्र यांच्यासोबत व्हिडिओ बनवून अपलोड करत असतात. सध्या त्यांचा गावाकडचा शेतकरी बालमित्र शिवजा त्यांच्यामुळे यूट्यूबवर स्टार झालाय. नुकतंच आपल्यासोबत आणून सयाजी शिंदेंनी त्याच्या त्या मित्राला जीवाची मुंबई दाखवली. त्यांच्या व्हिडिओचं सैजा शिवजा हे टायटल ट्रॅकही खूप गाजत आहे आणि व्हिडिओमधला दोघांचा गावठी निरागसपणा तमाम शहरी लोकांनाही भुरळ घालतोय. तो व्हिडिओ पाहून कळतं सयाजी शिंदे किती खरा आणि हळव्या मनाचा माणूस आहे ते. सयाजी शिंदे यांचं त्यांच्या आईशीही खूप जबराट ट्युनिंग आहे. त्यांनी त्यांच्या आईकडून चांगला माणूस होण्याचे सगळे गुण घेतलेत. फक्त कष्टाचं खायचं, अन्न नाश करायचं नाही, निसर्गावर प्रेम करायचं अशी त्यांच्या आईची तत्व. एकदा एक किस्सा झाला होता. कोणत्या तरी सिनेमाच्या सेटवर सयाजी शिंदे त्यांच्या आईला घेऊन आले होते. तिथं फक्त 15 मिनिटांचं शूट होतं. त्यावेळी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला रोख कॅशमध्ये देण्यात आला. त्यांनी ते पैसे आणून आईच्या हातात दिले. तर आई म्हणाली, इतके पैसे कुठून आणले? सयादादा म्हणला, हे काय आत्ताच्या कामाचे? तर त्यांची आई म्हणाली, त्यांनाही का अक्कल नाही, पण तुला पण कळत नाही, एवढूशा कामाचे इतके पैसे, बरं दिसतं का ते? तो किस्सा आठवला की सयाजी शिंदेंना आपल्या आईच्या निरागसतेचं कौतुक वाटतं. बरं, फक्त अभिनय क्षेत्र नाही, सामाजिक कार्यासोबत निसर्गाची सुद्धा सयाजी शिंदेंना अफाट काळजी आहे. त्यामुळे त्यांची मातीशी असलेली नाळ अजूनही कायम आहे. आईवरच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईची बीज तुला केली आणि झाडाच्या रूपात ती सदैव जिवंत राहावी म्हणून लाखो झाडं लावली, वाढवली. अनेक ठिकाणी स्वतः जमीन खरेदी करून त्यांनी हजारो वेगवेगळ्या झाडांची सह्याद्री देवराई उभारली. महाराष्ट्रात कुठेही तुमची मोकळी जमीन असली आणि तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही थेट सयाजी शिंदेंना एक फोन करायचा किंवा थेट सह्याद्री देवराईच्या वेबसाईटवर जाऊन संपर्क करायचा. त्यानंतर तात्काळ त्यांची टीम त्या जागेत झाडं लावते आणि भविष्यात त्याचं संगोपन सुद्धा करते. सयाजी शिंदे स्वतः 100 वर्षा जुन्या झाडांचे वाढदिवस साजरे करतात. त्या कामी अरविंद जगताप, मनोज वाजपेयी, मकरंद अनासपुरे त्यांना मदत करत असल्याचं समजतंय. कारण नुकतंच त्यांनी भालचंद्र नेमाडे, डॉक्टर आह साळुंखे यांची बीज तुला करून झाडं लावण्याचा निर्धार केलाय. त्या कामी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शासनाकडून मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर एकूण असा सगळा सयाजी शिंदे या अवलिया आणि जिवंत मनाच्या माणसाचा संपूर्ण प्रवास आहे. येत्या काळात हा माणूस आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाला त्याच्या कामाची दखल घ्यायला लावणार हे नक्की. बाकी तुम्ही सांगा, आपल्या लाडक्या सयादादाचा तुम्हाला आवडलेला सिनेमा, डायलॉग, रोल कोणता आहे? तसंच सयादादा करत असलेल्या कार्याबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.